काय आहे ते? ओ माय गॉड, ओ माय गॉड, आईचं Audio Jungle. ये बॉय, yes she's here, excited, व्हेरी टेस्ट ब्लॉग किती टाकणार आहे? कसले व्लॉग आहे काय होत नाही. काय रे, यश व्लॉगला इंट्रो नाही दिलाय. आता अंगात काहीच ताकद नाही. उद्याच काय देऊया आपण. का ताकद काय नाही. बघ, आजूबाजूला कसले बसलो आहे, काय चालू आहे. जनरल डब्बा या बाप्पा मंगल मूर्ती दिसतंय स्टेशन. यस दिसतंय. आलं आ गया माल आ गया. आपला माल मागून चोरी होईल ते बघ पहिले. नाही होत रे चुकली. आरामात ये बात. माझी बॅग तर घे. छान मस्त आपण आता कुडाळ उतरलेलो आहे. छान असा आपला प्रवास झालेला आहे. आम्ही एका पोझिशन मध्ये बसलो, तसेच आम्ही इथपर्यंत आलो. मस्त असा चालायला पण जागा नव्हती. पप्पा आलेले आहेत माझे बाहेर. काय करायला तो आपण? आंबे तोडायला. ये बात. साहिल, आता सीन असा आहे की आपण आंब्याच्या बागेत आलो आहे. आंब्याच्या बागेत का तर कुठला आंबा आहे? आंबा कुठला आहे? साहिलच्या स्वतःच्या बागेतले आंबे साहिलला माहित स्वतःच्या नाही. बागेत साहिलची बाग थोडी आहे. साहिलची बाग आहे. खोटा माझी बाग सांगतोय. आहे. 5 लाखाचा माल तर फक्त वाया गेलाय खाली पडून. हे असं आंबे झाडांवरून गळून खाली पडले. मग आम्ही ते कलेक्ट करायला आलो. पण आज आप देख रहे हैं मैन वर्सेस यश वर्सेस वाइल्ड. ईरान जंगलों में है. यहाँ पे अभी हम ये 2 लकड़ियाँ लेके इसको घसेंगे तो धीरे धीरे आग सुलगने लगेगी. सुलगाव. ओ शिट, चटका बसला यश. गरम है गरम है. I am very much disappointed that still there has not been any intro for my video. You shut up. So I'll be giving my intro for my vlog now. मला नाही माहिती की किती सण माझ्या चेहऱ्यावरती येत आहे, बट टाइम आला की मी आपल्या ब्लॉगला इंट्रो दिला पाहिजे. वेल सभी को नमस्ते, जय श्रीराम. मी साहिल जामदार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो. आय नो की खूप टाइम झालाय की मी कोणताही ब्लॉग किंवा कोणता नवीन व्हिडिओ यूट्यूबवरती पोस्ट नाही केलाय. पण आय हॅड माय ओन रिझन्स. तो मग मी काही वेळ ब्रेक घेतलेला आणि मग थोडं माझ्या कामामध्ये बिझी होतो. बट आय वॉज लुकिंग फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटीज टू ब्लॉग अँड टू क्रिएट कंटेंट फॉर यू गाईज ओनली. म्हणून ॲज ऑलवेज जेव्हा मी कोकणात येतो तेव्हा मला ब्लॉग करायची इच्छा होते. आणि यावेळी सुद्धा जसं लास्ट टाइम माझ्यासोबत माझे फ्रेंड्स वगैरे आलेले, यावेळी सुद्धा माझा फ्रेंड तुम्ही सगळे त्याला ओळखता, यश हा माझ्या गावी परत आला आहे. नॉट जस्ट यश, अवधूत सुद्धा आज रात्रीपर्यंत कोल्हापूरवरून येतोय. सो मग यश आणि अवधूत आहे. बाकीच्याही फ्रेंड्सना याची इच्छा होती, पण ड्यू टू सम रिझन्स दे कुड नॉट कम. यश, लुक ॲट द व्ह्यू मॅन. व्ह्यू बघ भाई, है ना. आतासाठी प्लॅन एकदम प्लेन अँड सिम्पल आहे. आम्ही आलो आहोत वेंगुर्ल्याच्या बंदरावरती आणि वेंगुर्ल्याच्या बंदरावरती एक लाईट हाऊस आहे. त्या लाईट हाऊसवरती जायचा प्लॅन आहे. पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यात चढून त्या लाईट हाऊसला जातात. फायनली भाई आलो कुठेतरी आलो आहे. लाईट हाऊस आलं. डोकं बघून आपटे डोळ्यात गेलं. इथेच हे वाला आहे. हेच आम्ही ऑन केलं. ओ माय गॉड. ही लाईट हाऊसची मशीन आहे. काय म्हणतात ते गोल जे लाईट फिरते
ती हीच ती मशीन आहे. आपण बाहेर जाऊया आणि बघूया की कसं व्ह्यू आहे, काय आहे ते. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय झालं आपटलो. अजून काय? कुठे लक्ष राहते पक्षी काय ना काही टोकायला करूनच घेतो. काय लागलं हे लागलं हे लागलं. अजून काय? कोणच नाही रे, आपणच आहे. वी आर ॲट द टॉप ऑफ द लाईट हाऊस आणि व्ह्यू भाई, व्ह्यू बघ फक्त व्ह्यू. यस ये बॉय. व्ह्यू आहे बघ. बघ ना, फक्त आणि फक्त समुद्र ना भाई साहब. बघ ना, तुम्हाला लाईट हाऊस एक 360 डिग्री व्ह्यू देतो. माझ्या पाठी हा जो आहे दिस इज वेंगुर्लाचा बीच. जसं जर आपण पुढे असं गेलो तर माझ्या पाठी हे अख्खं ओशन विच इज अरेबियन सी. त्यानंतर त्या साईडला जे आहे ही जी कोस्टलाईन आहे ती वांगणीचं बीच आहे. जे कोंढऱ्यावरून जे 2 बीचेस दिसतात त्यातलं एक बीच आहे. आणि हाच एक अख्खा लाईट हाऊसचा एरिया आहे जिकडे अख्खं काय म्हणतात ऑफिस वगैरे जे आहे. हे आहे लाईट हाऊस. ऑटोवरती आहे आता, मॅन्युअल नाही आहे, ऑटोवरती आहे. मी काही वर्षांपूर्वी आलेलो, 1 2 3 4 वर्षापूर्वी आलेलो इकडे. आणि मी आणि माझा भाऊ होतो आणि मग तेव्हा असंच आम्ही लाईट हाऊसवरती इकडेच या स्पॉटला आलो, फोटो वगैरे काढले. आणि तो वेळ होता जेव्हा लाईट हाऊस ते लाईट चालू करायची होती. सो जे इकडचे वर्कर होते त्यांनी आम्हाला ते लाईट हाऊस ऑन करायला दिलेला. त्यांनी आम्हाला तो चान्स दिला की आम्ही एखादा लाईट हाऊस ऑन करायचा, फक्त एक बटन या स्विच होता तो ऑन केलेला. नाईस एक्सपिरियन्स, नाईस वाईब, नाईस वेदर, नाईस व्ह्यू. थँक्यू दादा. हा दादा आहे आपला मस्त, तो इकडे काम करतो. येऊ दे ना, गुडघा आपटलाय. मग येऊन जातोय ना. हे असं ते गोल गोल फिरतं. अच्छा हात तो बल्ब आहे, हा बल्ब सही ना यश. सो आताच लाईट हाऊस सगळं बघून झालं. नाईस एक्सपिरियन्स आहे ना यश. सो यश तुम्हाला ते कॅरेक्टरिस्टिक्स सांगेल जे ॲक्च्युली आम्हाला त्या दादाने सांगितलेले. मग यश प्लीज, what are the characteristics of this Vengurla lighthouse? Just for our viewers, please tell them the characteristics. प्रत्येक लाईट हाऊस चं टायमिंग एक सेट असते, फ्लॅशचं टायमिंग. त्या लाईट हाऊसचं फ्लॅशचं टायमिंग आहे इन एव्हरी 5 सेकंड. रेड फ्लॅश, रेड फ्लॅश इन एव्हरी 5 सेकंड. त्याच्यामुळे त्यांना लक्षात येते की हा कुठला लाईट हाऊस आहे आणि किती सेकंदांनी याचा फ्लॅशवरून ते कळतं की त्यांना ते कुठल्या बीच जवळ आहे. 60 इयर्स पहिले हे बनवलेलं आहे. तेव्हा याचा खर्च आला होता 60 lakhs. 60 वर्षाआधी 60 लाख होतं. म्हणजे आताच्या टाइममध्ये ते काळच असेल कोट्यवधीमध्ये. अरे 34 लाख, आपण 60 लाख सांगितलं वापस भेटते. 60 वर्षापूर्वी 34 लाख. 60 लाख म्हटलं मी. तो लिटिल स्लिप ऑफ टंग. 60 इयर्स आधी 34 lakhs मध्ये ते 34 बांधलेलं. माझा तर सेकंड टाइम होता, ह्याचा फर्स्ट टाइम आहे. अवधूत मिस्ड इट, बट ठीक आहे, लाईफ इज लॉंग. आता त्या लाईट हाऊसवरून खाली आलो आम्ही आणि जाणार आता प्रॉपर बंदरावरती. छान वाटतं ना असं यश, समुद्र किनारी मस्त. माहित ना माझा केवढा आवाज येतोय तुमच्याकडे. बोल की. यश इज काय म्हणतात, सेवरिंग द फ्लेवर ना. येस, स्किपिंग इन टू द मोमेंट. ही लय मोठी आली रे. आता जसं पावसाळी वातावरण येते आणि हवा अशी चालते की बाबा एकदम जोरात हवा येते. आणि मग हाय टाईड काय म्हणतात, भरती आली आहे, भरती. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या लाटा येतात ना, तुम्हाला दाखवतो. हे बघा, शेट. ही तरी कम्पॅरेटिव्हली छोटी होती, बट ही मे बी मोठी असेल. नाही पण नाही, लाट नाही येते आता, बट यू गेट द पॉइंट. शेट. ही लाट. Come on. Oh shit. ओय भाई, 2 दगड सोडून फक्त 2 दगड. पाणी पोहोचवलं तिने. हो, लागलं पायाला. मस्त ना. भूक लागली रे यश. काय खाणार? फ्राईड राईस. निंबास. बशीर रे. अरे बशीर. ओ माय गॉड. पहिला भूक लागला. नाही रे बाबा, अशीच होती.
एक एक्साइटमेंट दाखव जरा. एक्झॅक्टली विमान हेलिकॉप्टर चाललंय काय